पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 2002 मधील निवडणुकीनंतर सत्तेवर कोण येणार हा सवाल उभा ठाकला होता. कारण काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष महापालिकेत विरोधात लढले होते. निवडणुकीत राष्ट्रवादीला 36, काँग्रेसला 32 आणि शिवसेना भाजपला 24 जागा मिळाल्या. गंमत म्हणजे 13 जागावर अपक्ष निवडून आलेले. त्यात विलास लांडे यांचं भोसरीतलं अपक्षांचं पॅनल होतं. सिंगल लार्जेस्ट पार्टी कोणतीच नसल्यानं 105 नगरसेवक असलेल्या महापालिकेत सत्ता कोण काबीज करणार हा पेच उभा राहिला. बहुमतासाठी 53 हा जादुई आकडा होता. शरद पवारांनी लांडे यांना बोलावून आपल्याकडे वळवलं. त्यात अजित पवारांची भूमिका महत्त्वाची ठरली. विलास लांडे यांनी संजोग वगैरे विलास नांदगुडे यांना एकत्र घेऊन अपक्षांचा पाठिंबा राष्ट्रवादीला दिला. तरीही बहुमताचं गणित काही केल्या जुळून येत नव्हतं. अखेर मनात नसताना सुद्धा सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसची मदत घ्यावी लागली. त्यासाठी सत्तेतला निम्मा वाटा त्यांना द्यावा लागला. राज्यात तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आघाडी सरकार होतं. तसाच फॉर्म्युला पिंपरी चिंचवड महापालिकेत वापरायला लागला. दोन्ही पक्ष सत्तेत आले तरी त्यांच्यात कुरबुरी सुरूच होत्या. एकमेकांना इशारा देत, टोले हाणत आणि एकमेकावर कुरघड्या करण्यात सत्तेतली 5 वर्ष कधी संपली हे कळलंच नाही. हा किस्सा आपल्याला कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा आणि अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.